नमस्ते, मी भारती. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी माहेरी आलेली आहे. तर आता माहेरी आहे ना, सगळं म्हणजे असं प्रोग्राम वगैरे आता 2 दिवस झालेले आहे. तर आज आहे ना रानात चाललेलो आहे फेरफटका मारायला आणि तिकडे नदी वगैरे पण आहे. तर तिकडे चाललेलो आहे. तर आम्ही आता चाललेलो आहे. तर तिकडचा आता ना त्या साईडचा आहे ना परिसर तुम्हाला आहे ना दाखवू. चला तर मग आमच्या बरोबर. मग त्या एरियाचं नाव आहे ना किनेकोण. तर चला तर मग किनेकोण चला. आणि आता ह्याच्यानंतर तो मोबाईल आहे ना माझे मिस्टर पकडणार आहे, कारण की तिथे जरा असं लांबच आहे ना, म्हणजे असं दगडी वगैरे आहे. हे भारतीच्या मधली वाढती घर आहेत. इकडे 3 घर आहेत. किती आहेत भारती घर? असे घर भरपूर आहेत पण लांब लांब घराच्या बाजूलाच शेती आहे. म्हणजे भाजीपाला करण्यासारखे चांगलं आहे. ज्यांची पाणी वगैरे असेल ना करतात लोक. इकडे लोक जास्त बागायतदार आहेत. म्हणजे कसं नारळ, सुपारी, आंबा, काजू. इकडची जमीन आहे ना चांगली आहे. काजूसाठी पण आहे, शेतीसाठी पण चांगलं आहे. भारती आज घेऊन चालले कुठे? भारती किनेकोंडात. त्यांचं प्रत्येक जंगलामध्ये कसे जागेला नावं असतात ना, किनेकोंड, हे कोण. मुंबईला कसे सेक्टर असतात तसे इकडे वेगवेगळ्या जंगलाला नावं असतात. एक आयडेंटिफिकेशन मार्क. घराचं काम करतात. वाळू, खडी. हा रस्ता आला. काल इकडे ना यांच्या शाळेला, बाबरेच्या शाळेला आहे ना 75 वर्ष पूर्ण झाली ना, तर अमृत महोत्सवी वर्षाचा प्रोग्राम होता. रात्री होतं नमन दैवलीचं, भारूड होतं. पण गौरव झाल्यानंतर पाऊस आला, विजेच्या कडकडाटात लाईट वगैरे गेलेली. हे बघा निवडून. पहिली लोक आहेत ना, म्हणजे कुंपणीसाठी या निवडुंगाचा उपयोग करायचे. काटेर असायचे ना, बाण पण घातले. त्याला काय बोलतात? गडगा. आमच्या एरियात त्याला बाण बोलतात. एरिया वाईज थोडी भाषा चेंज होते. बघा कातलावर पण म्हणजे जांभ्याचं हे आहे. दर 7 मैलाला भाषा चेंज होते. कुठल्या पण एरियामध्ये. आमच्या कोकणासारखे म्हणजे आमच्या गावाकडे असं नाही. मुंबईला गेलात तरी पण कुठल्याही मुंबईला म्हणजे गावा साईडला, विरार वगैरे त्या साईडला बघा या जांभ्यावर पण काजू आहेत. जांभेच आहे ना, जांभेच आहेत ना हे, खडकाळ जांभा. काजू इकडे जमिनीवर पण पडलेत. पण ते कोण इकडे कसं काजूला बंदी आहे ना, त्याच्यामुळे असं जमिनीवर पडलेले पण कोण उचलत नाही. पण आमच्या गावाला ना पुचांब्यामध्ये बंदी वगैरे अजून बंदी आहे. पण कसं लोक लय चोरतात काजू वगैरे, त्यामुळे लावून पण काय फायदा नाही. आपण लावणार दुसरे चोरून घेऊन जातात. हे बघा पहिले कसे लोक म्हणजे भरपूर, आता घराजवळची शेती करत नाही. पहिले लोक रानामध्ये जाऊन नाचणी, वरी, तीळ वगैरे हे रानाची पिकं, आणि घराचे जे सपाट भाग असतो ना तोंड्यामध्ये तिथे भात शेती वगैरे करायची. आणि रानाच्या ठिकाणी आम्ही किनेकोंडात चाललेलो आहे काजू जमवायला पण. आणि प्रज्ञान घेतला नाही टपामध्ये आहेत कपडे. तिथे नदी आहे ना, तर भाकरी बिकरी घेतला नाही वाटतं. आणि नदी पण आहे तिकडे, त्यामुळे एका कामावरून 2 कामं करून याच्यात कपडे वगैरे धुवून. आणि आदर्श आंघोळीला चाललं वाटतं. टॉवेल घेतलं डोक्यावर. हे बघा निवडुंगाचे जंगल. दोन्ही साईडला निवडुंग, दोन्ही साईडला का सगळीकडेच निवडुंग आहे. हा गुरांचा गोंड होता वाटतं पहिला. पहिले कशी गुरांना जायची वाट असेल त्याला गुरांचा गोवण बोलायचे. माणसं पण त्या वाटेने जायचे, पण गुरांसाठी गुरांचा गोवण. हा बघ हा जो पूर्ण माळा आहे ना तो पूर्ण जांभ्याचाच हे आहे, खडक आहे. खडक म्हणजे इथे जर खाण लावली तरी
मोठी खाण होईल, पण इकडे जवळ कसं घरांच्या जवळ आहे ना, त्याच्यामुळे देत नाही. हे बघा रात्री मोठा पाऊस आला होता ना, पाणी साचलंय थोडं थोडं. आता आम्ही ह्या एरियामध्ये आलो ना, ह्या एरियाला बोलतात वाघमारे. म्हणजे हे जे पहिल्या काळामध्ये कसं वाघांचा वगैरे जंगली प्राण्यांचा सुळसुळाट असायचा ना, तर हे त्याने एक पिंजरा म्हणजे कसं पकडायचं वगैरे नाही, म्हणजे कसं हे बनवलं होतं. म्हणजे ह्या साईडहून त्या साईडला काहीतरी बोलतात शेळी ठेवायचे. मग पहिली लोक, आता नाही. याच्यामधून कसं आमचा वाघ वगैरे असं होतं, आपल्याला पण आयडिया नाही. पण कसं जंगली प्राण्यांच्या संरक्षणापासून हे काहीतरी करायचे. या ठिकाणाच वाघमारे वगैरे बोलतात. हे बघा कसं व्यवस्थित एकदम टेक्निकली बनवलं होतं पहिल्या लोकांनी, सिस्टमॅटिक. पहिले लोक जरी शिकलेली जास्त नव्हती, पण त्यांच्याकडे जे इंजिनिअरिंग होतं ना, एकदम नात खुलास. ज्यावेळेस हे बघा हे जांभ्याची खाण आहे ना, ज्यावेळेस कसं आधुनिक मशिनरी नव्हत्या ना, तेव्हा लोक आहेत ना हाती त्याचं हे करायचं, म्हणजे हाती अवजार वापरून जांभा, रेडस्टोन बोलतात इकडे, आपलं रेडस्टोन बोलतात, म्हणजे त्याला जांभा फाडी घरांसाठी वापरतात. बघा हे पूर्ण जो एरियाच आहे तो कसं जांभ्याचाच आहे, पण ह्या बघा अशा खाणी तयार होतात. हे हाती काढलेले ना. आता आधुनिक मशिनरीच्या कसं ॲटोमॅटिक साईज कट होते, याच्यामध्ये कसं आपला ज्या साईजच्या पाहिजे तशा काढू शकतो. आता सपाट भाग संपलेला आहे, काता संपलेला आहे. आता मी ना खाली उतरत जाणार आहे. ज्या एरियात जायचं आहे ना, त्या एरियात आता ना उतरत जाणार आहे. आता इथून उतरण लागले, उतरण. बघ खाली व्यवस्थित. किनीगोंडा जाताना ही वाट आहे ना घाटासारखी आहे. गाड्यांचे कसा घाट असतो तशी वाट घाटासारखी आहे. प्रज्ञा येते सावकाश सावकाश. सावकाश. हे बघा जंगलमधले फ्लॉवर, काहीतरी ह्या फुलांना बोलत असतील. बघा रेड रेड. हे बघा रायवळी आंबे अजून पिकायला नाही लागलेत. आदर्श बघतोय खाली पिकलेला पडलाय काय. आदर्श आंबा भेटतोय का रे तुला? कच्चे पडले. तिकडे कसे माकड जास्त आहेत ना, त्यामुळे जंगलामध्ये जेवढे आंबे आहेत ना सगळे माकडांचेच असतात. ते उड्या मारून आहेत ना, कच्चे बिच्चे हिरवे बिरवे पाडतात. एकदा जंगलामध्ये घुसलं ना की झाडांची सावळी एवढी असते ना, म्हणजे जंगलच असतं ना शेवटी. ते ऊन लागत नाही तुम्हाला. दिवसभर जरी फिरला तरी कसं वाटणार नाही. आज चिक्कू आहे की काय नाही आंबा. ऊन असं जाणवणार नाही तुम्हाला. एकदम वातावरण शांत असतं. हे वाट बरोबर आहे ना रे. वातावरण शांत असतं एकदम. इकडे इकडे हा एरिया बोलतात चालू झाला. मला इकडचे काय माहिती नाही, पण भारती वगैरे बोलते. हा चालू झाला एरिया. कोण किंजलकोंड काय किनेकोंड. हे बघा तर कातळ भाग सपाट भाग संपला. आता हे चालले काजू लागले. आदर्शला वाट नाही माहिती तरी पण त्याने गुगल मॅपवर चाललाय तो. जंगलामध्ये पण गुगल मॅप काम करतोय आदर्श. हे बघा इकडे पण कसं सुपारीचे वगैरे झाड आहेत. इकडे पण बागायती लोक पहिली करायची. आत्ताची लोक झाली आळशी. लोक काय आम्ही पण सगळेच घराजवळची कोण शेती करत नाही, तर कोण जंगलात जात आहे. पण पहिली लोक लय मेहनती होती. ही बाग होती इथे, बाग आहे ती. ही बघा झाडं. हे घ्या आता हे बघा नारळीचे झाड आहेत. हे सुपारीच आहे ना का ताडीच्या माडीचं? पण वेगळं वेगळं दिसतंय.
पण ते हे झाले निर्जीव झाले. निर्जीव चालेल. निर्जीव म्हणजे आता हे हा सुपारीचं झाड आता निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहेत ना, त्यामुळे तरी पण बरेच असतात, आंबे असतात त्याच्यावर. पण हे नारळीची पानं आहेत ती थोडी वेगळीच दिसतात ना, बारीक पानावाली आहे. सिंगापुरी नारळी आहेत, म्हणजे पहिली पण लोक ॲडव्हान्स होते. सिंगापुरी नारळी हां, पहिल्या लोकांची जी टेक्नॉलॉजी होती ते आताच्या लोकांच्या इंजिनिअरिंगला काय विचारताय, लयच भारी होते. खालचा वाडा पण असेल ना, बघा एक नारळ पडलाय, तो वांदराने पाडलेला नाही वाटतं तो काय तिथं. आदर्श आता आम्ही एकदाच ना खाली ते किनेकोंडात येऊन पोचलेलं आहे. अर्धा तास लागला आम्हाला यायला. पहिलं सपाटीकरण होतं, नंतर खाली डाक उतरत आलेलं आहे. आणि आता आमचे बाबा म्हणजे काका ते पण आलेले आहेत आमच्याबरोबर. बाबा ना बघा, हे बघा, हे पण आमच्याबरोबर आले आहेत. ते काय कोणाला ऐकणार नाही शेतीच्या बाबतीत. आम्ही आपलं असंच आलो त्यांच्याबरोबर. आदर्श बघा कसा चष्मा लावून आहे, चष्मा, काला चष्मा दिसतंय काय तरी. आवेग सगळ्यांना ना फसून आलाय आदर्श ना. त्याला नदीवर आंघोळ करायचे, त्यामुळे तर सगळ्याला फसून राहिलं. बाकीची सगळी पुरा घरीच आहेत. मी जोरात बोलत होतो, मी पण येणार. आता जरा सगळे बसलेत. हे बघा हे झाड दिसतंय ना, एक तरी पान बघा दिसतंय, काहीतरी एक पान पण नाही. आता कसं क्षेत्र चालू झालं ना, क्षेत्रच आहे ना, क्षेत्रामध्ये झाडांना नवीन पाळवी फुटते ना, आता फुटेल पाळवी. हे झाड आहे ना, हे बघा पानं पडलेत बघा, हे मोठे मोठे, याला करबले वगैरे बोलतात. म्हणजे केळीच्या पानासारखंच. केळीचं पान मोठं असतं, पण रानामध्ये आल्यानंतर जेवणासाठी घरामध्ये पण घेऊन जायचे. हे बघा, हे बघा थोडं मोठं, हेच करबल्याचं पान जेवणासाठी केळीच्या पानासारखं यूज करतात. झाडाला जे मध्ये मध्ये होल दिसतात ना, एक सुतार पक्षी असतो. सुतार म्हणजे मराठीमध्ये याला मेस्त्री बोलतात. तो मेस्त्रीपेक्षा स्वतःचं घर बघा कसं स्वतः तयार केलं त्याने. होल दिसतात बघा, जास्त करून ते नारळीच्या झाडालाच होल मारतात. हा बघा, एक खाली होल मारलेला आहे. सुतार पक्षी. सुतार पक्षी म्हणजे नावच सुतार. त्या सुतारांना नावं त्या पक्ष्यांवरनं पडलेत का माहीत नाही, पण सुतार बोलतात. मेस्त्री पक्षी. बघा समोर दिसतं बघा, बोंबाळ. हे बघा कसं बोंबाळ बनवली नाहीत. या घरांचे शिल्पकार कोणी बनवून सांगा बघूया. कोकणातल्या लोकांना माहितीच असेल, कोकणातल्या सगळीकडे असतील. बघा हा समोर दिसतोय ना, इथे पहिला वाडा होता. गुरं राहायची वगैरे, माणसं वगैरे राहायचे वगैरे लोक. शेतामध्ये कसं येऊन विश्रांतीसाठी म्हणून प्रत्येक ठिकाणी हे करायचे विश्रांतीसाठी. तिथं मोठं ठिकाण असेल ना, तिथे कसं असे बनवून ठेवायचे राहण्यासाठी, विश्रांती करण्यासाठी, गुरं वगैरे बांधण्यासाठी. हाय फणस लागलंय नाही फणस. पहिले राहायची माणसं इथे माहिती, गुरं वगैरे बांधायची. आम्ही ते जेवण खाल्लेलं आहे ह्याच्यातलं वाड्यातलं. पहिले छान वाटायचं. आम्ही इथे मस्त इथे नाही, इथे या साईडला ना जेवण बनवायचं आणि ना त्या साईडला ना गुरं वगैरे असायची. मस्त वाटायचं. बिया बघा अशा फोडून खाल्लेल्या. जंगलामध्ये असा एक प्राणी असतो. काजूंना जंगलामध्ये ना दुसऱ्या प्राण्यांचं काही एवढं हे नसतं. बोंड वगैरे दुसरी लोक माकड वगैरे खातील, पण बिया जास्त कोण खात नाही. त्याच्यामुळे जंगलामध्ये काजूचं प्रमाण लागवड जास्त करतात. पण हा असा एक प्राणी आहे, शालजीव बोलतात त्याला, शालिंदर. तर ते असं आहे की माणसांपेक्षा त्याचं बघा एकदम एकदम नाजूकसा बाहेर काढून त्याने खाल्लं एकदम. बरोबर ना. बघा कशा फोडल्यानं बिया त्याने एकदम काढून खाल्ला. खाली पडलेल्या बियांना तेच काजूंना हाच धोका असतो. शालिंदरचा शालजीव. धोका म्हणजे ते हे नुकसान करतात, ते खातात. जंगलातल्या मुंग्याने केलेली
वारुळ, याला वारुळ बघा एकदम कसा घाट बांधलाय, एकदम सिस्टमॅटिक. बघा असं सर्कल सर्कल मध्ये त्यांचं घर आहे. हे बघा जंगलामध्ये असं काय काय नवीन नवीन पाहायला भेटतं. चांगलंच आहे. वाड्यामध्ये गुरं वगैरे पण बांधायचे. ओके, म्हणजे गुरांसाठी पण विश्रांती, माणसांसाठी पण. कसं जंगलामध्ये कसं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती व्हायची ना, तसे वाडे वगैरे माणसांसाठी पण विश्रांती, गुरांसाठी पण असे. हा वाडा दिसत असेल बघा, कडकं बांधकाम आहे. पूर्वी आम्ही सगळे इकडे सगळे भाजीपाल्याचे सगळे आम्ही बागायत, सगळी भाजीपाला, वांगी, मिरची, कोबी, बटाटा सगळं करायचं. परंतु आता पाण्याचा प्रश्न असल्यामुळे सगळं, आणि इकडे रोजगार मिळत नसल्यामुळे किंवा भाजीपाल्याला मार्केट नसल्यामुळे सगळं हे सोडून द्यावं लागलं. त्यामुळे हा वाड्यात एवढी वस्ती असायची, रात्रंदिवस आमच्या इकडे वस्ती असायची. फक्त हा उन्हाळी फक्त असायचा, पावसाळी पूर्ण गुरांसाठी चारा वगैरे सगळं, आणि मग इकडेच गाई गुरं बांधून ठेवायचं. परंतु आता अशी परिस्थिती आली, या जंगलात कोण येतच नाही. आता काजू एक बी असं उत्पन्न आहे, ते फक्त प्राण्यांपासून राहतं म्हणून तेवढंच आम्हाला एक मिळतं. नाहीतर बाकी आम्हाला या अशा जंगलात यायची काही आवश्यकताच भासत नाही. तसं पाहिलं तर आता इथे फणसाची झाड आहेत, हे बघा, ही एवढी एवढी मोठी हापूसची झाड आहे. एक आंबा नाही वरती, आणि जरी आंबा वगैरे काय असला, फळं आली तरी ते वांदरांपासून आम्हाला. बरोबर, म्हणजे इकडच्या कोकणातले जे शेतकरी आहेत ना, मेहनती भरपूर आहेत, पण काय होतं या जंगली प्राण्यांपासून ना कुठलंही उत्पन्न राहत नाही. त्याच्यामुळे कसं बऱ्याच लोकांनी कशी शेती वगैरे सोडून दुसऱ्या, त्यामुळे आम्हाला कसं हा सगळा कोकण सोडून आम्हाला इतर ठिकाणी व्यवसायाचा मार्ग पत्करावा जावं लागतो. आता आम्हाला शेती करण्यासाठी कोणीच इथं या कोकणात उपलब्ध नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय मजूर पण कोण मिळत नाही, मजुरी जरी झाली तरी ती परवडत नाही. शेवटी व्यवसाय, आणि लोकांनी जरी कशी मजुरी देऊन एवढे हे करतात, पण कसं हे जंगली प्राण्यांपासून त्याचं नुकसान पण भरपूर होतं ना. आणि कसं आता अवकाळी पडणारे पाऊस वगैरे ती गोष्ट ठीक आहे, पण जंगली प्राण्यांपासून भरपूर, म्हणजे घराजवळ जरी शेती वगैरे केलेली ना, शेती झाली किंवा काय झालं, रानातले रानटीत डुक्कर वगैरे आणि बाकी भाजीपाला वगैरे केला किंवा फळं वगैरे असतात ना, तर ते माकड वगैरे काय ठेवत नाही. ही बघा, हे पहिल्या जंगलामध्ये बागायती वगैरे केलेल्या होत्या हे भरपूर. त्यावेळेस माणसं कसे असायची जंगलामध्ये कंटिन्यू. पहिले पण माकडं वगैरे होते, पण कसं माणसं वगैरे जंगलात राखण वगैरे करायची ना, तर त्याच्यामुळे राहायचं. पण आता कसं करतात गोष्टी, पण कसं जंगली प्राणीच भरपूर वाढलेत आता. त्यावेळेस कसं सगळी लोक करायची ना शेती वगैरे, त्याच्यामुळे कसं जे नुकसान व्हायचं ते डिवाइड व्हायचं, त्याच्यामुळे एकाच नुकसान व्हायचं नाही. आता कसं आता ही ते तोतापुरीची झाड आहेत बघा, गोट्याच्या शेजारीच किल्ले आहेत. आता त्याच्यावरती आम्ही क्वचित पकडलेत, परंतु ते तयार होईपर्यंत वानर आम्हाला एकही त्याचा मिळणार नाही. त्यामुळे त्याचा राखण करून पण फायदा नाही, आणि काहीच त्याचा उपयोग होत नाही. म्हणून आम्हाला सगळा पर्याय म्हणून आम्हाला शेवटी व्यवसायासाठी स्थलांतर करावं लागतं. बरोबर. हे बघा वाटा वगैरे, त्यावेळेस हे जे बांधकाम केलेलं होतं ना, हे बघा माती म्हणजे सिमेंट वगैरे नाहीच ना वापरलेलं, पण हे त्यावेळेस म्हणजे बघा आता शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे ते त्यांचे बघा अजून बांधकाम कसे एकदम चांगले आहेत, मजबूत आहेत. आता कसं सिमेंट वापरा, कॉन्क्रीट वापरा, काय करा, पण ते त्याच्यामध्ये बांधकामामध्ये जो टिकाऊपणा असतो ना, जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीच आहे. आता हे बघा त्यावेळेस जन्माच्या अगोदरचं हे अजूनही, आणि जवळजवळ आता ते पडल्यापासून जवळजवळ 10 ते 20 वर्ष झाली अजून तसं. आता हे सगळं शेती व्यवसाय वगैरे सगळं सोडून दिलं. हा जो जांभा दिसतो ना, हाडी जांभा, ते मातीवर त्याने सगळ्या भिंती हे केलेलं आहे. ते बघा अजून किती 50-60 वर्ष झाले तरी पण ते अजून एकदम बघा चांगलेले आहेत. हे बघा ते आंबा बघा कसा चांगला होता, हे बघा किती खाली पडलेत बघा, हे बघा किती पडलेत, काही नुकसान. हे सगळे तोतापुरीची झाड आहेत, तोतापुरी स्वतः तयार केलेली आहेत. ही कलम आमच्या आजोबांनी बांधलेली ती त्यावेळची झाड. परंतु आता हे आंबे जरी पकडले तरी हे वानर असे नुकसान करून टाकतात, त्याच्यामुळे काही फायदा होत नाही.
आता जी आपल्याला माहिती दिली ना ते भारतीचे भाई मोठे बंधू त्यांनी सगळी माहिती सांगितली आपल्याला. पहिले इकडचे शेतकरी म्हणजे बागायतदारच होते, भरपूर मेहनती होते. म्हणजे आपल्या आता पण हे करतो पण म्हणजे भरपूर मेहनती होते लोक, भरपूर काय काय करायचे. हां हां बरोबर. कर्माखाली आंब पडलेले सगळे पिकलेले. मला नाही वाचता येणार. हां वजन यायला नाही. हां 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 नंतर नेले. आता वरून खाली काजू जमत आलेला आहे खाली. आता नदीच्या दरेला आलेलो आहे. आता इथून खाली आहे ना नदी आहे. प्रज्ञा वगैरे वहिनी आदर्श ना खाली गेलेत, ते कपडे धुत आहेत आणि थोडं काजू आहे तर जमावत आहे. आता आम्ही पण आता नदीवरच चाललोय. मस्त वेगळे तिकडे ना भाकरी खाऊ, शांत वाटतं रानात, छान वाटतं. हवेतून तर भरपूर मजा केली असते. खाली आलेलं आहे, आता नदीच्या दरीला आलेलं आहे. भाई त्या साईडला आहे, या साईडला भाई आहे. पुढे इथे बाबा आणि आमचे मिस्टर इथे. ते आता ह्या साईडला नवीनच आलेत, पहिल्यांदाच आलेत, त्यामुळे यांना इकडचं काय एवढं माहिती नाही. म्हणजे आम्हाला पण एवढं माहिती नाही, पण आम्ही दरवर्षी एकदा तरी येतो. पहिले लहान होतो ना त्यावेळी आम्ही इथे दररोज यायचो. सकाळी 8 वाजता आलं ना की 4 वाजेपर्यंत इकडेच असायचं. छान वाटायचं. पूर्ण आमच्या मे महिन्याची सुट्टी ना आत्ता किनीकोण नंतर आडी वगैरे असे आहे नवीन एरियातच आम्ही जायचो. असंच आमची मे महिन्याची सुट्टी जायची. मजा यायची, पण सगळी भरपूर माणसं असायची ना काजू जमवायला, मजा यायची. बाबा काजू जमवतात. ए प्रज्ञा, झाले काय कपडे धुवून? अजून नाही? आता आम्ही खाली येतोय. इथे आहे ना ही नदी आहे. त्या नदीच्या दरेला आहे ना कोकमाची झाड आहेत. आम्ही आहे ना इथेच कोकमा न्यायला येतो. आता लागले आहेत पण जास्त प्रमाणात नाही लागले. एवढं लांब यायला लागतं कोकमा नेण्यासाठी. कोकमासाठी हे बघा कोकमाचं झाड आहे. ते 2-3 कोकमी आहेत, पुढे पण आहेत. पर्यामध्ये पण पर्यामध्ये नाही सॉरी ह्याच्यामध्ये नदीमध्ये पण कोकमी आहेत. तिथे पुढच्या साईडला कोकमा. एक जरा वरती आहे. तर इथे ना मी नदीच्या इथे चाललेली आहे. लोक वहिनी वगैरे पुढे गेलेले ते कपडे धुतात. चालली आता ती बघा नदीमध्ये बघा कसा एकदम मोठा दगड येऊन, जांभ्याचाच दगड आहे तो. वाहत आला नाही, वाहत तर नसेल आला, पाण्याच्या ह्याच्याने तो हे गेलाय. केवढा बघा मोठा दगड म्हणजे जांबा. आंब्याचं झाड पण नदीमध्ये आहे. हे बघा नदीच्या प्रवाहाने ही झाडं वाकडी झालीत बघा, दिसतात ना वाकडी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने झाडं वाकडी झालेली आहेत. बघा नदीचा प्रवाह केवढा मोठा. पात्र, नदीचं पात्र
पावसाळ्यात भरपूर पाणी असेल ना. तिकडून तिकडून हा टॉवेल इथे ठेवलेला आहे ना. हा कोणाचा टॉवेल आहे? पाण्याच्या प्रवाहाने दगडांना पण हे बघा कसे आले आकडे तिकडे. पाण्याची बॉटल इथे नाही पाणी. पाणी आटले ढवाढवामधून फक्त आहे पाणी. बघ तेवढं नदीचं पात्र आहे. आता घरोघरात कसे नळ वगैरे आले ना, त्यामुळे लोक पहिल्यासारखे नदीवर कपडे धुवायला वगैरे येत नाही. हे बघा केवढं हे मोठे मोठे दगड वाहवत आलेत की कसं वाहवत नसतं आले. हे बघ केवढे मोठे मोठे दगड आहेत. बापरे एवढे मोठे मोठे. यांचे कपडे धुणं चालू आहे. जंगलामध्ये झाले किंवा राण्यामध्ये ना भाकरी खायची. हे दाखव कसली भाकरी आणली. खायचीच मजा वेगळी असते. जर त्याला भाजी बिजी नसली ना चटणी बरोबर मग एकदम टेस्टी. कपडे सोबत घाल सावकाश. हे कपडे धुवून झालेले आहेत. नदीवर कपडे धुवून झालेत वाटतं यांचे. भूक नाही. आम्ही काजू जमवून आलेलो कपडे धुवत होते. आंघोळ करतोय पाण्यात जाऊन. पाण्यात जाऊन भाकरी खायची ना. हा पाण्यावर हॉटेल असतात ना, तसे तू हॉटेल तयार करायचं. मग हे बघा नदीच्या पात्रामध्ये कोकमीचं झाड, रतांब्याचं कोकमीचं झाड लागलेत बघा. कोकम लहान लहान कोकमे आहेत पण लागलेत. भाकरी घे. लाव तू पण. तू पण डोळ्याला लावलं. तू लावून नाही तर तिकडे ठेव. हे बघा आदर्श बघा अंघोलीची स्टाईल. साबण बिबन घेऊन मला निघून जायचं. आई मला निघून जायचं. मुंबईला विचारलं मी किती वेळ जाणार दे. याला पण लावलंय मी वरती येतो. चालत गेलं का बसून गेलं? पुढे आता आम्ही नदीवर पण मजा केलेली आहे. जरा म्हणजे जरा हातपाय वगैरे धुतलेले आहेत. काय काय जण आंघोळ करतायत. तिथे बाबा जरा विश्रांती घेत आहेत जरा रानामध्ये. आता आम्ही आहे ना घरी चाललो आहे. काजू वगैरे जमून झालेले आहेत. आता घरचा रस्ता पकडायचा. वाजले दुपारचे 12 वाजत आले. आता घरी जाणार आहे. चला भरपूर घामाघूम झालेले आहे. रानामध्ये चांगलं वाटतं असं पण आता भूक पण लागायला लागली. ताण पण लागते. आणि आंघोळ केलेली आणि घरी चाललेलो आहे. हवा बघा मस्त सुटले. गार हवा. रानात अशी भरपूर माणसं असते ना की जरा बरं वाटतं. असं एकटं असतं की कंटाळा येतो. भीती पण वाटते. आता कसं रानात पहिल्यासारखी माणसं फिरत नाहीत ना. तर आज आम्ही किती जण आलो.
तीन 6 जण आले. 6 का 7 जण, 7 जण आलेले. तर जरा हुशारी वाटते, जरा बरं वाटतं. भरपूर माणसं असली ना की बरं वाटतं. असं एकाच दुसरं कंटाळा येतो. दिसतंय तिकडे अजून ते नदीवरच आहेत. नदीवरच भेटून दिसतात. चढण्याचा लाल टॉप दिसतोय. चला मग, बाय बाय. हा होता आमच्या किन्नीकोंडाचा एरिया. म्हणजे किन्नीकोंडमध्ये आलेलो काजू जमवायला. नदी पण, कपडे धुवायला नदीवर. छान वाटलं जरा. वर्षातून आमची एकतरी फेरी होतेच होते. छान वाटतं जरा, बरं वाटतं. चला तर मग, बाय 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 बाय.